शेतकरी मित्रांनो, अखेर ज्या क्षणाची आपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता अगदी जवळ आलेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता असे 3 हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, या आनंदाच्या क्षणाची महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी अगदी आतुरतेने वाट पाहत होते आणि आता त्यांच्यासाठी ही अगदी आनंदाचा क्षण असणार आहे आणि त्यांची जी प्रतीक्षा होती ती आता लवकरच संपणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे आणि आता त्यांनी लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या तिन्ही योजनेचे पैसे जमा होतील, म्हणजेच की तिन्ही हप्त्याचे पैसे जमा होतील अशी मोठी घोषणा देखील केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडला होता आणि आता त्याच परिस्थितीमध्ये त्याच अनुषंगाने आता महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर 10वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करायचा आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की केंद्र शासनाला देखील 24वा हप्ता हा वितरित करायला लावायचा। तर शेतकरी मित्रांनो, अशा तिन्ही योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये सोबत जमा होणार आहेत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो आता चिंता करायची गरज नाही। हे पैसे कधी जमा होणार आहेत याची तारीख देखील महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। ती तारीख देखील आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहावंच लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुमच्या फायद्याचा ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने काही जिल्हे देखील जाहीर करण्यात आलेले आहेत। या पहिल्या टप्प्यामध्ये या 10 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा पाहायचा असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमचा या यादीमध्ये जिल्हा असेल, या व्हिडिओमध्ये जिल्हा आलेला असेल, तुम्हाला जर या यादीमध्ये जिल्हा पाहायला मिळाला तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने काही अटी व नियम लागू केले आहेत। ते अटी व नियम देखील पाहावं लागणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाने कोणत्या अटी व नियम लागू केलेले आहेत हे तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। 2 ते 3 मिनिटं वेळ काढा आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडलेला आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील बऱ्याच दिवस रखडला होता, परंतु नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्ता हा जास्त दिवस रखडला आहे आणि आता त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने मोठं पाऊल उचललेलं आहे। म्हणजेच म्हणावं लागेल ऐतिहासिक पाऊल उचललेलं आहे, कारण की नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता असे 3 हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। म्हणजेच हा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल। आजपर्यंतचा या दोन्ही योजनेचा जर इतिहास पाहिला तर असं कधी घडलं नाही। म्हणजेच की तिन्ही हप्ते सोबत कधी जमा झाले नाहीत। खास करून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता सोबत जमा होणार आहेत, असे कधीच 2 हप्ते सोबत जमा झाले नाहीत। आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हे एका दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीच जमा झाले नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, हा इतिहास असणार आहे। इतिहास घडवणारी हे सरकार आहे आणि आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये रक्कम ही जमा व्हायला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा आलेला असेल तर आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपयाचा लाभ होणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कोणत्या अटी लागू केलेल्या आहेत त्या देखील अटी पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावाच लागणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आपल्याला चॅनलवर पाहायला मिळतील। त्यासाठी सबस्क्राईब बटन क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्वात पहिला आपला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून आता अधिकृत तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे। ती तारीख आपण शेवटी पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण पाहूयात शेतकरी मित्रांनो, जिल्हे कोणते आहेत। शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आला असेल तर तुम्ही खूपच भाग्यवान असणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा जिल्हा आलेला नाही अशा शेतकऱ्यांनी देखील चिंता करू नका। तुमचा देखील जिल्हा पुढच्या टप्प्यामध्ये येऊन जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले जिल्हे आहेत नागपूर आणि वर्धा। शेतकरी मित्रांनो, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यातून तुम्ही शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल, या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट बघत असाल तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही चिंता करू नका। आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा 2 हप्ते सोबत बोनस घेऊन आलेला आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील 9व्या हप्त्याबरोबर जमा होणार आहे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। असे आता 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर अगदी आतुरतेने वाट पाहत असाल तर आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। लवकर तुम्हाला या 6,000 रुपयाचा लाभ होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यातून तुम्ही शेतकरी असाल, शेतकरी मित्रांनो तिथले रहिवासी असाल आणि पारंपरिक तिथं राहून शेती करत असाल तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील आता प्रतीक्षेची अंत झालेला आहे। म्हणजेच की तुम्ही ज्या योजनेची प्रतीक्षा करत होतात ते योजनेचे पैसे आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। शेतकरी
मित्रांनो, तुम्ही फक्त एका हप्त्याची वाट बघत होता, परंतु आता 3 हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोबत जमा होणार आहेत. म्हणजेच की 6,000 रुपयाचा लाभ आता तुम्हाला थेट होणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता चिंता करायची गरज नाही. आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये या तिन्ही योजनेचे म्हणजेच की तिन्ही हप्त्याचे 6,000 रुपये थेट जमा होणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, गोंदिया आणि गडचिरोली, शेतकरी मित्रांनो, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही देखील चिंता करू नका. तुमच्या खात्यामध्ये देखील थेट पैसे जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो. परंतु तुमचा जिल्हा पाहिला की लगेच तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून की आपल्याला अटी देखील पाहिजे आहेत. शेतकरी मित्रांनो, फक्त जिल्ह्याची यादी येऊन फायदा नाही. त्यासाठी पात्र शेतकरी होण्यासाठी काही अटी देखील महाराष्ट्र शासनाकडून लागू केल्या आहेत. त्या अटी देखील आपल्याला पाहिजे आहेत. त्यासाठी व्हिडिओ पाहत चला. व्हिडिओ 2 ते 3 मिनिटं वेळ काढा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर दुसरे जिल्हे आहेत अमरावती आणि अकोला. शेतकरी मित्रांनो, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यातून तुम्ही असाल, इथं राहून शेती करत असाल तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही देखील चिंता करू नका. लवकरच तुमच्या खात्यामध्ये देखील 6,000 रुपये आता थेट जमा होणार आहेत आणि या 6,000 रुपयाचा लाभ देखील आता तुम्हाला लवकरच होणार आहे. शेतकरी मित्रांनो, या 6,000 रुपयाचा लाभ जर तुम्हाला मिळवायचा असेल तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये कोणते कामं करायचे आहेत, महाराष्ट्र शासनाने अटी लागू केल्या आहेत, त्या अटी देखील पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बुलढाणा आणि यवतमाळ, शेतकरी मित्रांनो, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यातून तुम्ही असाल तर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी असणार आहे. तुम्ही ज्या योजनेची अगदी आतुरतेने वाट पाहत होता तो तुमचा क्षण आता अगदी जवळ आलेला आहे. तुमची ती प्रतीक्षा आता वाट पाहण्याची संपलेली आहे आणि आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये या दोन्ही योजनेचे म्हणजेच की तिन्ही हप्त्याचे पैसे आता सोबत जमा होणार आहेत. 6,000 रुपये एवढी रक्कम आता तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, शेवटचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा. शेतकरी मित्रांनो, वाशिम जिल्ह्यातील जर तुम्ही रहिवासी असाल, तिथं राहून शेती करत असाल तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही देखील चिंता करू नका. लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000, नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2,000 आणि त्याचबरोबर PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 असे मिळून 6,000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही देखील चिंता करायचा विषय राहिलेला नाही. फक्त आपण या ज्या अटी पाहणार आहोत त्या अटी पाहून जा आणि त्या अटीवर अंमलबजावणी लवकरात लवकर करा, तरच तुम्हाला या योजनेचे पैसे जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सर्वात पहिली अट लागू केली आहे. ती अट अशी आहे की आपला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे, असं स्पष्ट महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर दुसरी अट आहे फार्मर आयडी असणे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करू नका. परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र आता चिंता करायची गरज लागणार आहे. कारण की ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना थेट पैसे मिळून जाणार आहेत, परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही. हे तुम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा आणि तुम्ही फार्मर आयडी काढून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने ही दुसरी अट लागू केलेली आहे. या अटीवर तुम्हाला लवकरात लवकर काम करायला सुरुवात करावं लागणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तिसरी अट आहे EKYC असणे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची EKYC नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांची EKYC आहे अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही. शेतकरी मित्रांनो, जर तुमची EKYC नसेल तर एवढ्या दिवस तुम्ही या योजनेची वाट पाहिली आणि आता 6,000 रुपये सोबत जमा होणार आहेत, तर तुमची EKYC नसणार आहे आणि तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, EKYC करून घ्या आणि या योजनेच्या पैशाचा म्हणजे की 6,000 रुपयाचा थेट लाभ घ्या. शेतकरी मित्रांनो, फक्त EKYC नसल्यामुळे जर आपले पैसे जाणार असतील तर शेतकरी मित्रांनो, आपण एवढ्या दिवस वाट बघून कोणताही फायदा होणार नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुमची EKYC असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र शासनाने आणखी एक मोठी घोषणा केलेली आहे. ती घोषणा अशी आहे की ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता आणि त्याचबरोबर PM किसान योजनेचा 24वा हप्ता असे 3 हप्ते मिळणार आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना मात्र आता कोणताही फायदा होणार नाही, या योजनेचा लाभ होणार नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही जा आणि तुम्हाला PM किसान योजनेचा 23वा हप्ता का मिळालेला नाही हे तपासून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने या अटीचं पालन करायला शेतकऱ्याला सांगितलेलं आहे. जो शेतकरी या अटी व नियमाचं पालन करणार नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपण तारीख देखील पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून तारीख फिक्स करण्यात आलेली आहे. फिक्स तारीख आहे 30 जुलै. 30 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात
खात्यामध्ये या तिन्ही हप्त्याचे पैसे म्हणजेच की 6,000 रुपये आता जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चिंता करू नका, आता लवकर तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।